काय रे, कसला विचार करतोयस? सखीचा? तू तिला एकटीला पाठवलंयस? काही गडबड केली तिने तर? नाही, ती काही गडबड करणार नाही आणि रात्र मी काही गडबड होऊच देणार नाही. हो, पण तू यांना सोडवण्यासाठी काही प्रयत्न का नाही करत आहेस? आई, काही गोष्टी क्लिअर होईपर्यंत मी थांबलो. हॅलो, काय? हा, ठीक आहे, मी पोहोचतोच आहे. काय झालं? आई, जरा अर्जंट पोलीस स्टेशनला जावं लागेल. मी सुद्धा येते बरोबर. रुद्र आणि गुरुलाही घे बरोबर. काही लागलं तर? ठीक आहे. काय करू मी? इतकं सांगूनही माझं ऐकलं नाही त्या इन्स्पेक्टरनं. आता पप्पांना कसं सोडवू मी? त्यांना मी नाही सोडवू शकले तर माझ्या आईबाबांना त्याचा त्रास भोगावा लागणार. काय करू मी? स्वामीच मला मार्ग दाखवू शकते. माझ्यामुळे माझ्या आईबाबांना आता आणखी त्रास नको. सखी, काय ग आता यावेळी तू इथे कशी? मठात गेले होते. मनावर खूप ताण आला होता. माझ्या हातून चूक घडली म्हणून जरा स्वामींशी बोलावंसं वाटलं. मग सांग तरी मला, स्वामींशी एवढं काय बोललीस ते? काही नाही. सखी, स्वामींना सगळं ठाऊक असतं. त्यांना वेगळं सांगण्याची गरजच नसते. आणि तू जर का माफी मागण्यासाठी आली असशील ना, तर माफी मागावी लागेल असं तुझ्या हातून काहीही घडलेलं नाहीये. मला ते स्टेटमेंट मागे नाही घेता आलं. त्या सामान्य मला तसं करून दिलं नाही आणि म्हणून पप्पा आज माझ्यामुळे. सामंत आणि कासले यांच्यामधला तो एक डाव आहे आणि त्या डावातलं तू एक फक्त प्यादा आहेस. आणि तसंही तू पप्पांना सोडवू शकली नसतीस. त्यामुळे उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. भाऊजी, ही एवढीच एक गोष्ट नाही आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांचं मला खूप वाईट वाटतं. लग्न होऊन मी या घरात आले तेव्हापासून ना एकामागून एक प्रॉब्लेम्सच सुरू आहे. ज्या घरात मी सुख घेऊन यायला हवं होतं त्याच घरच्यांचं दुःखाचं कारण मी बनले. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला ना, खूप त्रास होतो मनाला. खूप अपराधासारखं वाटतं. भाऊजी, मी काय करू म्हणजे या सगळ्याचा त्रास कोणाला होणार नाही? पप्पा सुटतील का? सगळे सुखी होतील ना? आता मी तरी काय सांगू तुला? आणि बघ, स्वामींवर श्रद्धा आहे ना, स्वामी योग्य तेच करतील. आणि तू उगाच तुझ्या मनात अपराधीपणाची भावना ठेवू नकोस. कारण खरंच तुझ्या हातून काहीच घडलेलं नाहीये. चल चल घरी चल, बघू सगळं काय ठीक आहे. चल. दार उघड. हेरंब कासले,
कसं वाटतं या कोठडीत? कधी स्वप्नात तरी विचार केला होता का की इथे येऊन पडशील म्हणून? तुझ्यासारखे 56 आले आणि गेले, कोणी माझा केसही वाकडा करू शकलेलं नाही. जी किंमत काय ते बोल आणि मोकळा हो. मला विकत घ्यायची तुझी आणि तुझ्या मुलांची ऐपतही नाही. आणि सगळेच पोलीसवाले विकाऊ नसतात कासले. सोड रे, पैसे नाही तर आणखीन काहीतरी. कोणाला कसं खरेदी करायचं ते मला चांगलं माहिती आहे. आणि ज्याला खरेदी करता येत नाही त्याला कसं अडकवायचं हेही तुला चांगलंच माहिती आहे. म्हणजे पण प्रत्येक वेळी तुझे डाव यशस्वी होतील असं नाही कासले. अरे 10-12 वर्षांपूर्वीचा हेरंब कासले आता तू राहिलेला नाहीयेस. म्हणजे आता काय बोलणार? तुम्ही लोक म्हणजे आम्हाला ना एकदम आलतू फालतूच समजता. कासले, ही नेमप्लेट एकदा तरी वाचा जरा. संजय सामंत. संजय गणेश सामंत. काही आठवतंय का? हां, थोडं थोडं आठवत आहे. गणेश सामंत हे नाव एका करप्शनच्या केसमध्ये मागे खूप गाजलं होतं. पैसे न खाणारा म्हणून ख्याती असलेल्या या माणसाच्या घरी लाखो रुपये सापडले होते. आणि ते लाखो रुपये तुम्ही आम्हाला फसवून आमच्या घरात ठेवले होते. तुझ्यामुळे माझ्या वडिलांना लाचखोर होता तुझा बाप. आणि त्याची शिक्षा डिपार्टमेंटनं त्याला दिली आहे. त्याच्या तोंडाला काळं फासून. हेरंब! गुरु आईकडे पहा. चल रे, चल लवकर. सावंत, माझ्या पप्पांना हात उघडण्याचं काम आहे. सावंत, सोडणार नाही तुला. सावंत, मागात पडे सावंत. कुठेच त्याचा भान ठेव. जास्त शहाणपणा केलास ना तर बापा बरोबर आतमध्ये टाकेन. घेऊन जा याला. नाही सावंत, चल रे.
त्रास, प्रचंड त्रास होतोय मला आई. अहो आपल्या पप्पांचा झालेला आपण बघून तर असं वाटतंय त्या सामंतला तिथल्या तिथे गाडून टाकावं. पण काय करणार, आपलंच नाणं खोटं निघालं ना. आता घरच्या सुनेने सासऱ्यांविरुद्ध स्टेटमेंट दिली असेल तर पोलिसांचं काय हो. बरं, आर्यने तिला तिथे स्टेटमेंट मागे घ्यायला पाठवलं होतं की नाही, पण तेही जमलं नाही तिला. तिच्यामुळे पप्पांना कानाखाली किती यातना सहन करावे लागले असतील नाही पप्पांना, जेव्हा त्या सखीमुळे त्यांना एवढा अपमान सहन करावा लागला. तिला काय कळणार आहे हो अपमानाचा त्रास. पण काय करणार, नवी नवरी आहे ना ती, तिला माफ करावंच लागेल. हो नाही, नाही, नाही करणार तिला माफ. ह्या गुन्ह्यासाठी तिला माफी नाही. दोन तासात जामीन घेऊन येतो आणि साहेबांना बाहेर काढतो. हो वकील साहेब, कुठे चाललात? आधी त्यांच्यावर काय चार्जेस लावलेत ते बघा आणि मग जा कुठे जायचं ते. अवघड आहे. सखी, सखी, सखी! समोर ये माझ्या. समोर ये माझ्या. समोर ये, समोर ये माझ्या. समोर ये माझ्या.
सोड मला. बघते हिला आज कोण वाचवते ते. सोड. अरे तुझ्या बापाचा अपमान तू सहन करशील रे, मी नाही सहन करणार. सोड सोड मला. खरबेदी सोड. आई कासले घराण्यातल्या स्त्रियांवर चाबूक तलवारी हातात घेण्याची वेळ अजून आलेली नाहीये. त्यासाठी आम्ही आहोत. आई मी तुला वचन देतो, मी 48 तासाच्या आत पप्पांना सोडवून आणीन. विश्वास ठेव माझ्यावर.